नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात महाफास्ट 50 बातम्या. महाविकास आघाडीत काँग्रेस विदर्भात 62 पैकी 40 पेक्षा जास्त जागांवर दावा करणार, सूत्रांची माहिती. काँग्रेसच्या सर्वेत विदर्भात ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या तुलनेत काँग्रेसला जास्त पसंती असल्याची सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या निवासस्थानी रात्री उशिरा 2 बैठका पार पडल्या. प्रफुल्ल पटेल, तटकरे, धनंजय मुंडे, समीर भुजबळांची बैठकीला हजेरी. बैठकीला नवाब मलिक उपस्थित. नवाब मलिकांच्या पक्षप्रवेशावर भाजपने उपस्थित केले होते प्रश्न. बैठकीत संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती ठरली, सुनील तटकरेंची माहिती. अजित पवारांकडून पुत्र जय पवारांच्या बारामतीच्या उमेदवारीचे संकेत. बारामतीतून लढण्यास मला फार रस नाही. मी 7 ते 8 वेळा लढलोय. पक्षाची संसदीय समिती उमेदवारीबाबत निर्णय घेईल, अजित पवारांची प्रतिक्रिया. बारामतीत अजित पवार पराभूत होतील, ते मतदारसंघ बदलतील, कर्जत जामखेड निवडतील. बारामती सोडणं हाच त्यांचा पराभव. संजय राऊतांचा अजित पवारांवर निशाणा, तर शरद पवार अजित पवारांना पुन्हा संधी देतील वाटत नाही, राऊतांचं वक्तव्य. युगेंद्र पवार शरद पवार गटाकडून विधानसभेच्या रिंगणात उतरण्याच्या चर्चा. बारामतीत युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार सामना रंगण्याची शक्यता. बारामतीत अजितदादाच राष्ट्रवादीचे उमेदवार. पार्लमेंटरी बोर्ड अजित पवारांच्या नावावरच चर्चा करणार, सूत्रांची माहिती. लोकसभेत कमी पडलो पण आता एकत्रित काम करा, अजित पवारांच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. तर लोकसभेत काही खासदारांच्या वक्तव्यांचा फटका बसला. बैठकीत अजितदादांचं वक्तव्य. देवेंद्र फडणवीसांनी मला पहिल्यासारखं हलक्यात घेऊ नये, मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा. मराठ्यांना फक्त फडणवीसच टिकणारं आरक्षण देऊ शकतात. आरक्षण हवं असेल तर जरांगेंनी फडणवीसांच्या गुडबुकमध्ये जावं, नितेश राणेंचं विधान. राजरत्न आंबेडकरांनी अंतरवाली सराटीत जरांगेंची भेट घेतली. राजरत्न आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू. महाविकास आघाडी आणि महायुतीला लोक वैतागले. भेटीनंतर राजरत्न यांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडी किंवा महायुती शेवटपर्यंत एक संध राहील असं वाटत नाही. एखादी सत्ता घेण्याचा सगळ्यांना मोह होतोय. 2014 सारखं सगळे स्वतंत्र लढण्याची शक्यता नाकारता येत नाही, राजू शेट्टींचं वक्तव्य. माझ्या मतदारसंघात येऊन उमेदवार शोधावा लागतोय, यातच माझा विजय. मिलिंद नार्वेकरांच्या रत्नागिरी दौऱ्यावरून उदय सामंतांची टीका. परळीत ताईंचा पराभव झाला तर फाशी घेईल असं म्हणाले, अजूनही फाशी घेतली नाही. सगळे बोगस बनवतात. बजरंग सोनावणेंचा नाव न घेता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांवर निशाणा. कोल्हापुरात आम्ही 4 जागा मागितल्या आहेत, तर राज्यात महायुतीत आम्ही 15 जागांची मागणी केली आहे, जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे यांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंचा फेक फोटो व्हायरल केल्याप्रकरणी ठाकरे गट आक्रमक. फेक फोटो व्हायरल केल्याप्रकरणी ठाकरे गट तक्रार दाखल करणार. माजी आमदार राजू तोडसाम यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा नकार. दोषसिद्धीला स्थगिती देण्याचा अर्ज फेटाळल्यानं राजू तोडसाम यांच्या निवडणूक लढण्यावर प्रश्नचिन्ह. नाशिकमध्ये मनोज जरांगेंच्या शांतता रॅली दरम्यान चोरट्यांची हातसफाई. महिला आणि पुरुषांच्या गळ्यातील सोन्याची चेन गर्दीचा फायदा घेत लंपास. 12 जणांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीला. प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी साई दरबारी. दौऱ्यात अदानींच्या कारचं सारथ्य माजी खासदार सुजय विखेंनी केलं. साई दर्शनानंतर उद्योगपती गौतम अदानी विखे पाटलांच्या निवासस्थानी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते बदलापूर नगरपालिका इमारतीचं लोकार्पण. 53 कोटी रुपयांच्या निधीतून बदलापूर पालिकेनं 7 मजली भव्य इमारत उभारली. मुंबईच्या शिवडी विधानसभा क्षेत्रात विद्यार्थी गुणगौरव सोहळा. सोहळ्यात आदित्य ठाकरेंच्या हस्ते लॅपटॉप आणि टॅबचं वाटप. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा आज पिंपरी चिंचवडमध्ये. मावळ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या आज सभा. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या खेड तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश. जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर. सिन्नर तालुक्यातील शहापंचाळे गावात एकादशी निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार. धुळे लोकसभेच्या खासदार शोभा बच्छाव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन. आमदार कुणाल पाटलांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. विजेच्या मागणीत तब्बल 3000 मेगावॅटने वाढ. बंद करावे लागलेले वीज निर्मिती संच पुन्हा सुरू. मुंबई पोलीस दलात सप्टेंबरमध्ये 7000हून अधिक कर्मचारी सेवेत दाखल होणार. पोलीस भरतीत निवड झालेले सुमारे 8000 पोलिसांचं प्रशिक्षण 31 ऑगस्टला पूर्ण होणार.
कुलाबा वांद्रे सिब्ज मेट्रो 3 मार्गिकेतील स्थानकांच्या परिसरात 2931 झाडं लावण्याचा निर्णय. लागवडीसाठी 12,01,66,136 रुपयांची 3 कंत्राटं. एका झाडामागे 41,000 रुपये खर्च. मुंबईत पुढील काही दिवस हलक्या सरींची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. तर पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहणार. मुंबईतील 14,000 ठिकाणी डेंग्यू तर 2,500 भागात मलेरियाचे डास. मुंबई पावसाची विश्रांती असली तरी साथीच्या आजारांची भीती कायम. मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन. मुंबईमध्ये जून आणि जुलैच्या तुलनेत साथीच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ. हिवताप, डेंग्यू, प्लेटो, स्वाईन फ्लूचे रुग्ण अधिक. गोंदिया जिल्ह्यामध्ये मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ. मलेरियाचे 305, डेंग्यूचे 87 आणि चिकनगुनियाचे 51 रुग्ण. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. दरपत्रक न लावणाऱ्या 15 रुग्णालयांना नाशिक महापालिकेकडून नोटिसा. दरपत्रक न लावणाऱ्या रुग्णालयांवर आरोग्य विभाग कारवाई करण्याच्या तयारी. अभियांत्रिकीची पहिली यादी जाहीर. 1,26,000 विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेशाची संधी. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून यादी जाहीर. नंदुरबारमधील नर्मदा काठावरील 16 गावांना दळणवळणासाठी बोट उपलब्ध करून देण्याची मागणी. जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवींची मागणी. धुळ्यात रानभाजी महोत्सवाचं आयोजन. महोत्सवाची पालकमंत्री गिरीश महाजनांकडून पाहणी. पुण्यात झालेल्या पावसामुळे 132% पेरण्या पूर्ण. सरासरीच्या तुलनेत पेरणीच्या क्षेत्रात 3 लाख हेक्टरनं वाढ. कृषी आयुक्तांची माहिती. जळगावातील 40 गावच्या केळीला रशियातून मागणी. शेतकरी दीपक राजपूत यांनी पिकवलेल्या केळीला रशियातून मागणी. एक्सपोर्ट क्वालिटीची केळी असल्यामुळे केळी 40 दिवस टिकून राहणार. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात ज्वारीचं क्षेत्र घटलं. ज्वारीची केवळ 2,179 हेक्टरवर पेरणी. बहुसंख्य शेतकरी कपाशीकडे वळले. परभणीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात. काही महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा. महिलांकडून आनंद व्यक्त. विरोधात महिलांचं आमरण उपोषण. बिअर बार बंद करा अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकणार. महिलांची आक्रमक भूमिका. परभणीच्या सेलू तालुक्यातील पुनर्वसित करजखेडा येथील ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन. नागरी सुविधा मिळत नसल्यानं नागरिक आक्रमक. प्रशासनाकडून 30 सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य करण्याचं लेखी आश्वासन. नंदुरबारच्या नवापूरमध्ये धुळे सुरत महामार्गावर ठेकेदाराविरोधात स्थानिकांकडून रास्ता रोको. आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा. आंदोलकांकडून संताप व्यक्त. बीडच्या आष्टीमधील कहेवडगाव ग्रामस्थांकडून पाण्याच्या खड्ड्यात बसून आंदोलन. गावातील 5 किलोमीटर रस्त्याचं डांबरीकरण करण्याची मागणी. नंदुरबार बिरसा फायटर संघटनेचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. 15 गावांचे वन दावे निकाली निघत नसल्यानं हे आंदोलन. नवी मुंबई पोलिसांकडून 8 तासात 13 वर्षीय मुलीचा शोध. पोलीस उपायुक्त पंकज डहाण यांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहीम. पनवेल पोलीस उपायुक्तपदी प्रशांत मोहिते पाटलांची नियुक्ती. विवेक पानसरेंच्या जागी प्रशांत मोहिते पाटील नवे पोलीस उपायुक्त. गोंदियामध्ये वाहतूक पोलीस ऍक्शन मोडवर. 2 दिवसात अल्पवयीन दुचाकी चालकांवर कारवाई. 42 वाहनांवर कारवाई करत 43,500 रुपयांचा दंड वसूल.